नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मराठी सिनेमा सृष्टीतील एका असा किस्सा सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे। हा किस्सा आहे नटरंग या सिनेमा मागचा। हो, तोच नटरंग ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलं। तोच नटरंग ज्यामुळे अतुल कुलकर्णी एक आख्यायिका बनले। पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का, ही भूमिका अतुल कुलकर्णीला मिळणार नव्हती। हो, खरं सांगते, नटरंगसाठी पहिली पसंती अतुल कुलकर्णी नव्हते, तर पहिली पसंती कोण होते हा खुलासा केला आहे स्वतः दिग्दर्शक रवी जाधव यांनी। रवी जाधव म्हणतात, मी नटरंगसाठी अतुल कुलकर्णीचं कास्टिंग केलं नव्हतं। हे ऐकून धक्का बसतोय ना? कारण आज नटरंग म्हटलं की फक्त एकच नाव डोळ्यासमोर येतं, अतुल कुलकर्णी। पण सत्य वेगळंच आहे। रवी जाधव पुढे म्हणतात, माझी पहिली कास्टिंग होती आदेश बांदेकर। हो, तोच आदेश बांदेकर ज्यांना आपण टीव्हीवर घराघरात ओळखतो। नटरंगसाठी आदेश बांदेकर पहिली पसंती होते, कारण त्यांचा आवाज, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची स्टेज प्रेझेन्स सगळं काही परफेक्ट वाटत होतं। पण इथे कथेने वेगळंच वळण घेतलं। रवी जाधव सांगतात, नंतर आदेश बांदेकरांनी माझी ओळख अतुल कुलकर्णीशी करून दिली। हो, ज्याची जागा घ्यायची होती तोच माणूस दुसऱ्याचा मार्ग बनला। रवी जाधव स्पष्ट सांगतात, माझा अतुलशी थेट संपर्क नव्हता। पण जेव्हा रवी जाधवांनी अतुल कुलकर्णीचं काम पाहिलं तेव्हा चित्र बदलायला लागलं। अतुल कुलकर्णीचं काम पाहिल्यावर चित्र बदलायला लागलं। अतुल चॅनलसाठी काम करणारा कलाकार नव्हता, तो कलेसाठी जगणारा कलाकार होता। लोककला, प्रेक्षकांची नाडी आणि सिनेमाची खोल समज अतुलकडे होती। रवी जाधव म्हणतात, अतुल आता तर हा सिनेमा अजून मोठा होईल असं मला वाटलं, पण फक्त वाटणं पुरेसं नव्हतं, अतुलने स्वतःला सिद्ध करून दाखवलं। रवी जाधव सांगतात, अतुलने या चित्रपटासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं। नृत्य शिकणं, देहबोली बदलणं, ग्रामीण लोककलेचा अभ्यास करणं, अतुलने सगळं मनापासून केलं। तो अभिनय करत नव्हता, तो ती भूमिका जगत होता। जेव्हा रवी जाधवांनी अतुलचं संपूर्ण प्रेझेंटेशन पाहिलं तेव्हा त्यांनी एक मोठा निर्णय घेतला। रवी जाधव म्हणतात, जेव्हा मला कळलं की अतुल कुलकर्णी ही कथा एकट्याने उचलू शकतो, तेव्हा मी पूर्ण प्रेझेंटेशन पुन्हा केलं आणि इथूनच खऱ्या अर्थाने नटरंग जन्माला आला। अतुल कुलकर्णी फक्त अभिनेता राहिला नाही, तो नटरंग बनला। आजही तो सिनेमा पाहिला की अंगावर काटा येतो। आता जरा विचार करा, जर आदेश बांदेकर नसते तर अतुल कुलकर्णी रवी जाधवांना भेटलेच नसते, आणि जर अतुल कुलकर्णी नसते तर नटरंग झाला असता का? या कथेची सगळ्यात मोठी शिकवण काय? पहिली पसंती नेहमी अंतिम नसते। खरी मेहनत आणि समर्पण शेवटी जिंकतच। कधी कधी उशिरला आलेला माणूसच इतिहास घडवतो। जर तुम्हाला हा किस्सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच मराठी सिनेमा सृष्टीचा खरा इतिहास पुन्हा ऐकायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, हा व्हिडिओ त्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा ज्याला नटरंग खरंच आवडतो।